नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे। दोन वेगवेगळ्या टाईपमध्ये। एक तर कॉमन आहे, तुम्ही नक्कीच बघितला असेल, पण हा जो मेंदू वडा आहे, स्टीम मेंदू वडा, तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल किंवा फर्स्ट टाइम ट्राय करत असाल। ही रेसिपी खूप छान आहे, एकदा पूर्ण रेसिपी बघा। मेंदूवडा जे हेल्दी खायला मागतात, ज्यांना ऑइली आवडत नाही खायला, जे जिमला जातात, त्यांच्यासाठी हा स्टीम मेंदूवडा खूपच छान लागतो आणि खूपच हेल्दी आहे। तर बघा, रेसिपी सुरू करूया आपण। रेसिपीसाठी मी 2 वाटी उडीदाची डाळ रात्रभर भिजू घातली होती। त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून हा छान मिक्सरमध्ये न पाणी घालता छान पेस्ट करून घ्यायची। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, पाणी न घालता एकदम आपल्याला छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। असंच हळूहळू करत सर्व आपल्याला डाळ मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करून एका बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर मी इडली पात्रामध्ये पाणी टाकून त्याला गरम करायला ठेवते, जेणेकरून आपण जोपर्यंत ते फेटू तोपर्यंत आपलं पाणी गरम होऊन जाईल। तर त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी घेतलं आहे आणि जे स्टीमरचं हे असतं ते ठेवलं आहे। त्यानंतर आपण आता पेस्टला एका साईडनेच कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। छान असं म्हणजे हलकं होईल ते पीठ, तोपर्यंत आपल्याला त्याला छान फेटत राहायचं आहे। कंटिन्युअसली 4 ते 5 मिनटं कमीत कमी फेटायचं आहे। थोडे हात दुखतात, पण मेंदूवडे न सोडा घालता इतके छान फुलतात आणि एवढे छान मऊ होतात। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। जर तुमच्याकडे हाताने नसेल तर तुम्हाला जर ते बीटर मशीनने करता येईल तर त्याच्यानेही करू शकतात, पण हाताने छान फेटायचं आहे, हलकं होईल तोपर्यंत। एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून बघायचं आहे। पाण्यावरती जर आपलं पेस्ट वरती तरंगत असेल म्हणजे परफेक्टली आपलं फेटून झालेलं आहे। त्यानंतर त्यात स्वादानुसार नमक टाकायचं आहे आणि अद्रक आणि काळी मिरीची मी पावडर करून घेतली, म्हणजे पेस्ट करून घेतली आहे, ते टाकायची। त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, थोडा कढीपत्ता कट करून घेतला आहे आणि थोडा कोथिंबीर कट करून टाकलं। जे नॉर्मली आपण जे फ्राय वड्याला जे टाकतो सेम तीच प्रोसेस आहे, आपण फक्त फ्रायच्या जागी स्टीम करतो आहे, बाकी सेम प्रोसेस आहे। छान असं फेटत राहायचं आहे। छान आपल्याला सोडा अजिबात वापरायचा नाही आहे। त्यानंतर थोडं जिरं घालायचं आहे आणि ज्याला मी साधा पेपर होता त्याला बटर लावून घेतलं आहे, की जेणेकरून ते खाली चिटकणार नाही, इझिली निघतील। छान असं मेंदूवड्याचं आपण जेवढी साईज घेतो, जेवढं बॅटर घेतलं त्याच साईजचे बॅटर घेऊन आपल्याला छान गोळे ठेवून घ्यायचे। त्याच्यावर तुमच्या जेवढे मातील तेवढे त्या साईजनुसार, त्या ॲडजस्टनुसार छान गोळे तयार करून घ्यायचे आणि एका बोटाच्या सहाय्याने त्यात आत एक होल करून घ्यायचे। जसं आपण मेंदूवड्याला जसं खड्डे करतो तसं त्यालाही खड्डे करून घ्यायचे। तुम्ही म्हणत असाल हे मेंदूवडे कुठले, हे तर इडली दिसते, तर नाही, अजिबात नाही, इडली नाही आहे हे स्टीम मेंदूवडे। बघू शकतात मी किती छान असं सर्वांना एका बोटाच्या सहाय्याने खड्डे करून घेतलेत। त्याला छान 10 ते 15 मिनटं स्टीम करायचं आहे आपल्याला। 10 ते 15 मिनटानंतर एका चाकूच्या सहाय्याने किंवा एका स्टिकच्या सहाय्याने आपण त्याला चेक करून घेऊ शकतो। जर त्याला चिटकत असेल तर नक्की कच्चे आहेत, जर चिटकत नसेल, इझिली पूर्ण क्लीन निघत असेल तर म्हणजे आपले मेंदूवडे परफेक्टली रेडी झालेले आहेत। त्यानंतर मी सांबार करण्यासाठी शॉर्टकट सांबारची रेसिपी याआधी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, डोसा सांबारची, तिथंही जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी डाळ घेतली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ, त्यात 2 चम्मच मुगाची डाळ, 2 चम्मच मसूरची डाळ, छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजू घातली आहे। कुकरमध्ये पाणी 2 ग्लास घेतले, त्यात ती डाळ टाकली। त्यानंतर जेवढे व्हेजिटेबल तुमच्याकडे असतील सर्व व्हेजिटेबल छान कट करून त्यात टाकून द्यायचे। त्यानंतर त्यासोबतच थोडं तेल, हळद आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि थोडं नमक टाकायचं आहे। छान मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिटी येईपर्यंत वाट बघायची। तोपर्यंत आता आपण बघूया फ्राय केलेले मेंदूवडे। छान एक हातात गोळा घ्यायचा आहे, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि छान असं गोळा घेऊन त्यात होल करून तेलात सोडायचे आहेत। हळूहळू करून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला छान परतत राहायचं, फ्राय करून घ्यायचे। छान असं क्रिस्पी, आतून मऊ आणि लुसलुशीत आणि बाहेरून एकदम असं छान असं क्रिस्पी होतील मेंदूवडे। न सोडा वापरता आपण करतोय, सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही। एकदा नक्की ही ट्रिक बघा। एकाच हाताने कंटिन्युअसली एकाच दिशेने फेटत राहायचे, एवढे छान मऊ लुसलुशीत न सोडा घालताही आपले छान मेंदूवडे होतात। बघू शकतात किती छान आपले मेंदूवडे वरती क्रिस्पी दिसतात, छान तळले गेलेले आहेत।
याला आपण काढून घेऊयात. अजिबात तेलकट होत नाही. सोडा टाकल्याने काय ना, थोडा सोडा टाकल्याने ते मेंदूवड्यामध्ये तेल जातं, जास्त तेल पितं. छान असंच एक एक करत आपल्याला पूर्ण बॅच करत करत हळूहळू सर्व मेंदूवडे फ्राय करून घ्यायचे. बघू शकतात मी सर्व मेंदूवडे असं एक एक बॅच करून सर्व फ्राय करून घेतले. त्यानंतर आता बघूया आपण सांबार जे कुकरमध्ये शिजायला ठेवलं होतं, छान असं वाफ काढून घेतली. त्याला छान हाताच्या चम्मचच्या सहाय्याने किंवा रईच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर त्यात आपण शेवगाच्या शेंगाचे तुकडे टाकले असतील तर त्याला आधी साईडला काढायचं आहे, मगच मिक्स करायचं आहे, नाहीतर त्या शेवगाच्या शेंगा त्यात पूर्ण असा गरगटा होऊन जातो. माझ्याकडे आज अवेलेबल नव्हते म्हणून नाही टाकले आहेत, तर तुम्ही नक्की ते करा. तर त्यानंतर आपण आता सांबारला फोडणी देऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात राई, जिरं, उडीदाची डाळ, हरभऱ्याची डाळ थोडी टाकलेत. त्यात कढीपत्त्याचे 2-3 पानं टाकलेत आणि लाल मिरची 2 तुकडे करून टाकलेत. त्याला छान खमंग असं फोडणी द्यायची. थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंग टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपण जे सांबार रेडी केलं होतं त्याला टाकून द्यायचं आहे. सांबार टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर जो आपण चिंच गुळाचं पाणी तयार केलं होतं ते त्यात टाकायचं आहे. स्वादानुसार नमक टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की आपण नमक जेव्हा सांबार आपण शिजायला टाकलं होतं त्यातही घातलं आहे, त्यानुसारच आपण इकडे सांबारमध्ये नंतर आपण नमक टाकायचं आहे. छान असं मिक्स करून 2 ते 3 चम्मच सांबार मसाला घालायचा आहे. क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. मी इथं 1.5 चम्मच सांबार मसाला घातला आहे. छान असं सांबारला 1 ते 2 उकळी द्यायची. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. उकळी आल्यानंतर बघू शकता आपलं सांबार ना आता जास्त घट्ट आहे ना तर जास्त पातळ आहे. जसं हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भेटतं सेम त्याच टेक्स्चरमध्ये आपला सांबार रेडी आहे. त्यानंतर आपण आता चटणी करून घेऊया. चटणीसाठी ओला नारळ मी छान तुकडे करून घेतलेत. त्यात 1 टमाटर टाकला आहे. आपण लाल चटणी बनवतो आहे जी साऊथमध्ये भेटते ती. त्यानंतर 2 हिरवी मिरची लाल तुकडे करून घेतलेत. थोडी बारीक चण्याची डाळ टाकली आहे. छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटून रेडी आहे. एका बाउलमध्ये जी चटणी काढून घ्यायची, त्यात थोडं स्वादानुसार नमक टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून नमक पूर्ण पिघळून जाईल. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण आता फोडणी देऊयात. पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे. त्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यात छान राई, जिरा आणि हिंगाचा तडका द्यायचा आहे. त्यात थोडी उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी गरम करून घ्यायची. त्यात 1 सुकी लाल मिरची तुकडे करून टाकायची. त्यानंतर आता ही फोडणी आपण चटणीमध्ये टाकूया. फोडणी टाकल्यानंतर छान चटणी मिक्स करून घ्यायची. आपली चटणी छान रेडी झालेली आहे. छान असं आपलं टेस्टी, चमचमीत आणि हेल्दी सांबार वडा चटणी रेसिपी रेडी झाली आहे. एकदा हे स्टीम वडे नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि हेल्दी आणि टेस्टी आहेत. तुम्ही याला मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतात. अशाच टेस्टी आणि हेल्दी चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की फॉलो करा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की